तिकडे अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ आज बीडमध्ये दलित समाजानं विराट मोर्चा काढला। या दलित ऐक्यमुख मोर्चाच्या निमित्तानं दलित बांधवांसोबत एससी, एसटी आणि एनटी वर्गही एकाच झेंड्याखाली एकवटल्याचं पाहायला मिळालं। अॅट्रॉसिटी कायद्यात कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात येऊ नयेत या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मोर्चामध्ये सामील झालेल्या मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देऊन मोर्चा विसर्जित करण्यात आला। या मोर्चासाठी बीडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कोपर्डीचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। त्या नराधमाला फाशी शिक्षा ही झालीच पाहिजे। दुसरी म्हणजे अॅट्रॉसिटी ती रद्द न करता ती त्याच्यात बदल म्हणजे तो अधिक तीव्र करावा आणि त्याची कडक अंमलबजावणी ही झालीच पाहिजे। तिसरी म्हणजे आरक्षण हे मराठ्यांना दिलंच पाहिजे, पण ओबीसी समाजाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता त्यांच्या आरक्षणाला मराठ्यांना आरक्षण द्यावे। माझा मराठा बांधवांना एक प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला घाबरू नका। आम्ही अॅट्रॉसिटी काही जबरदस्ती करत नाही। जेव्हा आमच्यावर अन्याय घडतो तेव्हाच आम्ही अॅट्रॉसिटी करतो। आम्ही अॅट्रॉसिटीचा कुठेही गैरफायदा करत नाही आणि मंत्री महोदयांनाही माझी विनंती आहे की त्यांनी अॅट्रॉसिटीमध्ये कोणताही बदल करू नये। हा दलितांवर अन्याय होईल।